अकोट अंबरनाथ मधल्या युतीमुळे स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत कुठेही बसणार नाही, आमची विचारधारा भाजपा विरोधातली, इम्तियाज जलीलांनी केलं स्पष्ट। महाराष्ट्रभर भाजप एमआयएमची छुपी युती, अकोटमध्ये तर उघड। अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत गेलेली भाजपा आता हिरवी नाही का? संजय राऊतांचा भाजपला थेट सवाल। अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेस आघाडी, एकनाथ शिंदेंकडून तीव्र संताप व्यक्त। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आज एकनाथ शिंदेंचा प्रचार, शिंदे वरळीत रॅली आणि सभेला करणार संबोधित। आज देखील उद्धव आणि राज ठाकरे शाखांना देणार भेटी, शाखा भेटीतून संपर्क वाढवत कार्यकर्त्यांना नवबळ देण्याचा प्रयत्न। संभाजीनगरात इम्तियाज जलीलांना त्यांच्याच समर्थकांनी दाखवले काळे झेंडे, तिकीट न मिळालेल्या नाराजांचं कृत्य, शेवटी जलील यांना बदलावा लागला रॅलीचा मार्ग। उद्धवराज ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीजर रिलीज, भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल। अशा मुलाखतीतून मतं मिळत नसतात, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। ठाकरेंच्या मुलाखतीला फडणवीसही मुलाखतीतून देणार उत्तर, मुख्यमंत्री साधणार नागपूरकरांशी संवाद। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज फडणवीसांची मुलाखत, ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मुलाखतीचं आयोजन, कल्याण उल्हासनगरसह भिवंडीत सभा देखील घेणार। अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत, काकांच्या कृपेनं चांगलं चाललंय, भर सभेत केलं वक्तव्य। निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं, भगवा या शब्दावर घेतला आक्षेप। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे, पुण्यातल्या उमेदवारांमध्ये गुन्हेगारीशी संबंधित 20 नावं, फडणवीस काय कारवाई करणार याकडे लक्ष। एकनाथ शिंदे म्हणजे भगव्याआड लपलेला सैतान, उबाटाचे आमदार नितीन देशमुखांचा हल्लाबोल। ठाकरे विसरलेत की शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही। ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यावर माज करतायत, आमदार चित्रा वाघांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। विकसित पुणे, पुण्यात भाजपचा जाहीरनामा, मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील वक्तव्याविरोधात काँग्रेसची लातूर बंदची हाक, अमित देशमुखांकडून मात्र बंद न पाळण्याचं आवाहन। अकोल्यात हल्ला झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेलांचा मृत्यू, हल्लेखोर उबेदच्या आवळल्या मुसक्या, तर सर्व आरोपींच्या अटकेकरता समर्थक झाले आक्रमक। बेस्टकडे स्वमालकीच्या 249 बसेस, 2027 पर्यंत स्वस्तातल्या वाहतूक सुविधा बंद होण्याची भीती। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाणीला मंजुरी, लोह प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता। आगामी T20 वर्ल्ड कप मध्ये भारताबाहेर खेळण्याची मागणी, बांगलादेशची मागणी आयसीसीनं फेटाळली।